हॅलो मुसाफिरांनो, प्राचीन ग्रंथ आणि महाकाव्यांमध्ये नमूद केलेल्या महिष्मती शहरातून फिरण्याचा अनुभव कसा असेल या माझ्याबरोबर सध्याच्या महेश्वर प्रवासात आमच्यासोबत सामील व्हा, जिथे इतिहास जिवंत होतो, दंतकथा भिंतींमधून पुचपुचतात आणि अनंत काळापासून वाहणाऱ्या नर्मदा नदीच्या घाटावर बसून आपल्या विचारांचा समुद्र शांत होतो। महेश्वर हे केवळ एक शहर नाही, तर तो काळाच्या मागे जाण्याचा प्रवास आहे। इथली विस्मयकारक मंदिरं, दोलायमान घाट आणि समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेलं महेश्वर भारताच्या भूतकाळाची एक अनोखी झलक देते। आणि हो, अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉनवरतीही क्लिक करा। मी असेच ट्रॅव्हलबद्दल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज या चॅनलवर घेऊन येत असते। 18व्या शतकात महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला प्रतिष्ठित महेश्वर किल्ला हा आमचा पहिला स्पॉट होता। धुक्यात हरवलेली सकाळ आणि दगडात कोरलेलं हे भव्य बांधकाम याच्या भव्यतेने आमच्या अंतर्मनाला पूर्णपणे भारून टाकलं। किल्ल्याच्या आत प्राचीन देवदेवतांच्या आणि महाकाव्यातील कथा सांगणाऱ्या अतिशय बारीक कोरीव कामांनी आणि शिल्पांनी आम्ही मंत्रमुग्ध झालो। हे एखाद्या जिवंत संग्रहालयात पाऊल टाकण्यासारखंच आहे। पुढे आम्ही अहिलेश्वर मंदिराला भेट दिली। नदीकाठी वसलेलं हे सुंदर मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे। मंदिराचे शांत वातावरण आणि उत्कृष्ट वास्तुकला पाहून आम्हाला आश्चर्य वाटले। इथून आम्ही किल्ल्याच्या अंतर्भागात वसलेल्या अहिल्याबाई होळकरांच्या निवासस्थानाला भेट दिली। या ठिकाणी त्यांच्या जीवनातील साधेपणा, त्यांचे लोकांप्रती समर्पण ह्या गोष्टींची प्रचिती येते। त्यांच्या जीवनाच्या खिडकीत डोकावल्याचा अनुभव येतो। निवासस्थानात त्यांच्या वैयक्तिक वापरातील वस्तू जतन केलेल्या आहेत। आम्ही किल्ल्याच्या आवारात असलेल्या अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्यालाही आदरांजली वाहिली। हा पुतळा त्यांच्या नेतृत्वाला आणि महेश्वरला कला आणि संस्कृतीचे केंद्र बनवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना आदरांजली आहे। महेश्वरचे घाट सुंदर मंदिरांनी नटलेले आहेत। भगवान शिवाला समर्पित असलेल्या प्रति काशी विश्वनाथ मंदिरात यानंतर आम्ही प्रवेश केला। त्याचा कोरीव काम आणि नदीकाठच्या स्थानामुळे एक शांत आणि आध्यात्मिक अनुभव येतो। नर्मदेच्या मध्यभागी जलेश्वराचं मंदिरही आहे। हा एकूणच परिसर सिनेमांच्या शूटिंगसाठी प्रसिद्ध आहे। महेश्वरला कधी जायचे याबद्दल विचार करत आहात? नोव्हेंबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ असतो, जेव्हा हवामान आल्हाददायक आणि प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी अगदी योग्य असते। पावसाळ्यातही धोधो वाहणारे धबधबे,
सगळीकडे पसरलेली हिरवळ आणि दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांसोबत एक अनोखी मोहकता येते. आमच्या सहलीतील एक मुख्य आकर्षण म्हणजे नर्मदा नदीतील बोटीतून प्रवास. शांततापूर्ण असं मी म्हणणार नाही, कारण इंजिनाचा होणारा आवाज. बोटीतून फिरताना महेश्वरचे जे नयनरम्य घाटांचं दृश्य दिसतं आणि पुरातन काळाचा जो फील येतो, त्याची प्रशंसा करू तेवढी थोडीच आहे. महेश्वर हातमागाच्या साड्यांसाठीही प्रसिद्ध आहे. इथली महेश्वरी सिल्क साडी किंवा हातमागावरील सुती तलम कपड्याने बनवलेले कुर्ते किंवा ड्रेस मटेरियल तुम्हाला मोहित करतात. इथं कुशल विणकर अप्रतिम अशा महेश्वरी साड्या तयार करताना आपल्याला यंत्रमाग, हातमाग, त्यावर वापरण्यात आलेलं सिल्क याबद्दल माहिती देतात. स्थानिक विणकराला भेटणं आणि त्यांची ही माग वापरण्याची खुबी, यातील बारकावे समजून घेणं हा आमच्यासाठी एक पारंपरिक अनुभव होता. दुपारचं जेवण आटपून आम्ही प्रस्थान केलं ते जवळच असलेल्या दत्त मंदिराकडे. खूप प्रचंड मोठा आवार आणि प्रशस्त असा परिसर लाभलेल्या या दत्त मंदिराकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. अतिशय शांत आध्यात्मिक वातावरण असलेलं हे मंदिर नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भक्तांसाठी विश्रांती स्थळ बनले होते. दत्त मंदिर हे नर्मदाच्या किनाऱ्यापासून 200 ते 300 मीटर अंतरावर वसलेलं आहे. यानंतर आम्ही संध्याकाळ घालवली ती सहस्त्रधारा या पौराणिक महत्त्व असलेल्या ठिकाणी. सहस्त्रधारा येथे अतिशय खडकाळ असं नदीच्या खोऱ्याचा भाग आहे. असं म्हणतात की या खोल खोऱ्यात एक शिवलिंग आहे, ज्यावर नर्मदा नदी आपल्या सहस्त्रधारा निर्माण करून सतत अभिषेक करत असते. अशा निसर्गाच्या चमत्काराला अनुभवून आमची पावलं वळली ती शॉपिंगच्या दिशेने. मी माझ्यासाठी एक महेश्वरी साडी आणि माझ्या नवऱ्यासाठी एक तलम मलमलचा कुर्ता घेतला. रात्री इथूनच आम्ही ओंकारेश्वरला पोचून तिथून दुसऱ्या दिवशी पुढच्या प्रवासाची सुरुवात केली. आता तुम्ही इथपर्यंत बघितलंच आहे तर एक लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थांबा, तुम्हाला सहस्त्रधारेविषयी पौराणिक गोष्ट माहिती असल्यास नक्की कमेंटमध्ये मला कळवा. धन्यवाद.